हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर बघा, आता मुलीला लागलेली आहे सुट्टी आणि मुलीची फरमाईश होती, मम्मी आपण भेळ खायला जाऊया. तर म्हटलं कशाला भेळ खायला बाहेर जाण्यापेक्षा मी घरीच बनवते, आपण सगळीच म्हणजे खाता येईल सगळ्यांनाच. तर घरी काही साहित्य होतं, तर चुरमुरं वगैरे काय नव्हतं, ते बाहेरून आणलं आणि म्हटलं चला आता आपण भेळ बनवूया घरीच. तर तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर बघा, बाहेर आपण जेव्हा भेळ खायला जातो ना, तिथं असं सिक्रेट एक मसाला बनलेला असतो ना, त्या मसाल्यामुळे आपली भेळ ना खूप छान बनते आणि तोच मसाला आपल्याला आता घरी बनवायचा आहे. हा जी मसाला मी दाखवणार आहे पुढे, त्या मसाल्यामुळेच आपली जी भेळ आहे ती एकदम चटकदार, एकदम चटपटीत चांगली बनणार आहे. बाहेर आपण ठेल्यावर जेव्हा भेळ खातो ना, ती बघा कशी असते एकदम चटकदार, तशीच आपण सेम भेळ बनवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात अगोदर मी कोथिंबीर घेतलेले 1 मूठ आणि पुदिन्याची पाने घेतलेले 10-15 आणि 3 मिरच्या घेतलेले आहेत. हे कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही एखादी मिरची यामध्ये तिखट ॲड करू शकता. त्याचबरोबर घेतलेले काळं मीठ आणि ही भाजकी डाळ, डाळवं किंवा फुटाण्याची डाळ, असं वेगवेगळी नावं आहेत त्या डाळीला. त्यामुळं तुम्हाला जे वाटतं ते नाव तुम्ही त्याला सुटेबल घेऊ शकता. तर चला, आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक. तर ह्याच मसाल्यामुळं ना आपल्याला जी आपण बाहेर भेळ खातो ना, ती एकदम टेस्टी आणि चटकदार बनते. आपल्याला माहिती नसतं, आपण काय करतो, चुरमुरं घेतो आणि त्यामध्ये शेव वगैरे टाकतो, मीठ वगैरे टाकतो आणि आपण तशीच भेळ बनवतो. तर ही अशी भेळ नक्की बनवून बघा, असं मसाला बनवा. आणि हा मसाला ना एअरटाईट डब्यामध्ये 1 महिना 1.5 महिना असाच्या असा राहतो. बघा, मसाला आपला रेडी झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते. असंच आपल्याला मसाला बनवून डब्यात ठेवायचा आहे आणि कधी मुलांनी आपल्याला भेळ जर मागितली तर हा मसाला तर रेडी आहे, तर आपण लगेच भेळ बनवून त्यांना देऊ शकतो. तर बघू शकता, अशा प्रकारे हे मसाला वाटून झालेला आहे. तर चला आपण आता भेळ बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले हे घेतलेले आहेत चुरमुरे. कोण मुरमुरे म्हणतं, कोण मेवा म्हणतं. तर बघा, तुमच्याकडे काय म्हणतं त्या पद्धतीने, आम्ही तर चुरमुरे म्हणतो. तर त्यामध्ये बघा, मी घरची शेव आहे, म्हणजे घरात आपल्याला खाण्यासाठी जे आणलेलं फरसाण तेच मी वापरलेलं आहे. जे घरात आहे इन्ग्रेडियंट मी त्यापासूनच ही सुकी भेळ बनवते. त्याचबरोबर पापडीसुद्धा होती, मग ती पापडीसुद्धा मी त्याच्यात मिक्स केलेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, कारण की मिक्स करता यावं म्हणून. आणि त्यामध्येच मी घरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टीपासून माझ्या मुलीला एवढी छान मस्त सुकी भेळ बनवून दिली. तिला तर खूप आवडली. ही भाजकी डाळ होती घरात, ती मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, बघू शकता. आणि कसं होतं, आपल्याला बाहेर आपण जातो एखादी गोष्ट आणि तिथं ती चांगलं भेटतं का नाही माहिती नाही. त्याचबरोबर बघा, मी त्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा भाजलेले ॲड केलेले आहेत. बाहेर आपण जेव्हा खातो तिथं थोडे खारे शेंगदाणे असतात, मी तर असे शेंगदाणे आपले ॲड केलेले आहेत. आणि मग सगळं इन्ग्रेडियंट म्हणजे जे पण आपले शेव वगैरे काय आहे, पापडी वगैरे, ते टाकल्यानंतर मग हे वरतून आपल्याला कांदा, टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे काय होतं, ते चुरमुरा आहे ना, तो असं मऊ पडत नाही आणि खायला खूप मजा येते. मग असं चांगला क्रिस्पी असेल तर. त्यामध्ये मी एक सिक्रेट गोष्ट ही टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. आंब्याची कैरी कट करून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर थोडासा चाट मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला, म्हणजे चटपटीत छान अशी चव येईल आपल्याला. आणि वरतून मस्त अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि काय, आता आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपली भेळ रेडीच झालेली आहे. म्हणजे काय जास्त हे करण्याची गरज नाही. आणि त्याच्यात आपल्याला, आपण नेहमी बनवतो तेव्हा असं बनवतो, तर ह्याच्यामध्ये आपल्याला तो जो आपला बनवलेला जो मसाला आहे सिक्रेट, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मी थोडंसं याच्यामध्ये काळं मीठ ॲड केलेलं आहे आणि हा सिक्रेट मसाला बनवलेला तो 2 चमचे ॲड केलेला आहे. तुम्ही असा मसाला बनवून कधी घरात ओली सुकी भेळ बनवायची असेल ती बनवा, 1 नंबर लागते. म्हणजे जसे आपण बाहेर खातो ना तशीच भेळ लागते अगदी. आणि भारी वाटतं, म्हणजे अगदी ठेल्यावर खातो असंच वाटतं. आणि घरच्या घरी असं बनवलं तर म्हणजे कसं, घरातली जी सगळी लोकं असतात त्यांना पण खाता येते, म्हणून अशी घरच्या घरी भेळ मस्त बनवायचं आणि सगळ्यांनाच खाऊ घालायची. तर आपली भेळ इथं रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. 1 नंबर अशी बनवा आणि लगेच खायला घ्या. वरतून मस्त चांगलं गार्निशिंग करा, की थोडीशी शेव, कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला हवं आहे तर लिंबू वगैरे पिळू शकता. आणि मस्त आपली भेळ चटपटीत आणि चटकदार रेडी आहे, जसं आपण बाहेर ठेल्यावर खातो तशीच. तर चला, सगळ्यांनी या भेळ खायला.
आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।